2.2 बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे हे जे डायग्राम वर आपण सॉल्व करणार आहोत इथे पण काय वापरणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत बघा AOM NOD ABD CBD बघा AB 1/2 AB MB 1/2 मल्टिप्लाय 60 AB किती आहे A आणि B किती आहे 16 किती आहे 16 16 वजा 16 हा 16 वजा 16 मग 16 ला 2 ने डिवाइड केलं तर किती उत्तर येतं 8 येतं म्हणजे AB जो हा A आणि B किती मग 8 आहे किती AB 8 MB किती आहे 8 आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार OB चा वर्ग OM चा वर्ग आणि MB चा वर्ग मग OB माहिती आहे आपल्याला बरोबर की नाही मग 10 चा वर्ग घेतला OM माहिती का नाही मला माहित नाही तुम्हाला पण माहित नाही मग तो आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे आणि MB चा वर्ग म्हणजे MB किती आहे 8 मग आता 10 चा वर्ग किती आला 100 आणि 8 चा वर्ग 64 तर OM चा वर्ग बरोबर 100 - 64 मग 100 - 64 100 मधून 64 मायनस करायचे तर किती उत्तर येतं 36 येतं मग 36 हा कुणाचा वर्ग येतो रे 6 बरोबर की नाही कुणाचा वर्ग येतो 6 चा त्याच्याकरता सांगते प्रत्येक वेळेस वर्ग हे काढायचेच आहे म्हणून ते पाठ करा किंवा ते काढायची पण मेथड तुम्हाला सांगितलेली आहे आता याचा स्क्वेअर ऑफ रूट मध्ये टाकलं बरोबर आणि ते वर्ग आहे आणि मग त्याचा वर्ग किती आला 6 36 चा वर्ग आहे 36 कोणाचा वर्ग आहे 6 चा ON आणि OM बघा आता इथे काय आलेला आहे OM कुठे हा OM बरोबर की नाही काय आहे ON हा किती आहे 6 आहे पण त्याचा ऑपोजिट काय आहे ON मग ON पण किती येणार 6 येणार बरोबर की नाही ON आणि OM किती आहे 6 आहे समजलं पहिले समीकरण एकदम सोप्या पद्धतीने काही क्वेरी कोणाला नाही बघा आता आपण त्याचं दुसरं समीकरण सॉल्व करत आहोत तर दुसरं काय आहे ACMB आणि AMO 5 आणि BO 13 आता बघत आहोत आपण दुसरं समीकरण त्यातलंच OB आणि OD किती आहे 13 सेंटीमीटर आहे किती आहे 13 सेंटीमीटर तर आपण इथे पायथागोरसचा सिद्धांत वापरणार OB चा वर्ग OM चा वर्ग आणि MB चा वर्ग ही डायग्राम दिलेली असेल या डायग्राम नुसार तुम्हाला सॉल्व करायचा आहे मग OB किती आहे 13 OM किती आहे 5 OM किती आहे 5 आणि MB काढायचा आहे M आणि B काढायचा आहे 13 चा वर्ग 5 चा वर्ग 13 चा वर्ग 169 5 चा वर्ग 25 इथे मायनस करायचं दोघांमधनं मायनस केलं तर किती आले 144 हा कोणाचा वर्ग आहे 12 चा तर मग तुमचा MB किती आला 12 आला MB 1/2 AB 12 1/2 AB 12 गुणिले 2 12 दुना 24 बरोबर की नाही 12 दुना 24 आता बघा AB काढायचं MB काढायचा होता ना आपल्याला MB किती आला आपला 12 बरोबर आणि मग MB झाल्यानंतर AB काढायचा होता कुठे आहे A हा पूर्ण AB हा AB किती आला आपला 24 आला किती आला 24 आला तर मग हा CD त्याचा ऑपोजिट CD पण किती येईल 24च येणार आहेत कारण ते समान आहेत जर तुमचा AB जर 24 आला तर CD पण किती येणार आहे 24 अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरं समीकरण एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी आहे किंवा समजलं नाही असं काही आहे का एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय मतलब सिद्धांत हा माहिती असायला पाहिजे त्याचा फॉर्म्युला आणि तुम्हाला मेन म्हणजे वर्ग काढता आलेच पाहिजे पूर्ण उदाहरणामध्ये तुम्हाला वर्ग मोस्ट इम्पॉर्टंट ओके त्यातला आपण तिसरा आहे हे प्रूफ करा मतलब सिद्ध करा ओके MCPN बघा CM घेतला मी CN PM PC CM CN CPM CPN CPM एक ग्रुप CPN PC NPM अशा प्रकारे तिसरा सॉल्व करायचं सिद्ध करायचं
आहे. हे जे बिंदू हे इथे मेन्शन करायचे आहे. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने 6.2 हा प्रश्न सराव संच सोडवलेला आहे. आता आपण उद्या काय बघणार आहोत 6.3 हा सराव संच